काय नाव आहे जे आपण जे आता जी बोध बोलले तर काय कारण होतं? बोंद वडले म्हणजे कारण म्हणजे पहिले बी पिकं केली होती. सोयाबीनची केली होती. सोयाबीन बी वाया गेलं. सगळं पाणी थांबतं शेतात. आणि शेतात थांबून बी खर्चाचं बी भागत नाही. पहिला एवढा मोठा खर्च केलेला. परत पुन्हा त्याला कांद्याचं बी आणलं 8-10 किलो. ते बी टाकलं. ते वाया गेलं. पुन्हा कोथिंबीरचं केलं ते असे काढून लोकांचं काढूनच केलेलं आहे ना. आणि पहिल्या ह्याच्यात बी आलं नाही काय नाही. आता पण हे करायला तर आता हे पहिलं खर्च एवढा मोठा झाला. त्याचं बी काय नाही, 1,00,000-1,50,000 खर्च झाला. गेला ती पण. पण आता हे काही बैल मिळाना. ते बैलाची महाग वाढली. ट्रॅक्टरचं बी असलं. आता ट्रॅक्टरनं नांगरलंय, फणलंय. त्याचा खर्च मग अजून वाढतंय म्हणून आम्ही त्या दिवशी दोघं जण मिळून एक 5 दिवस अभ्यास होता करीत होता. विमा फिमा ही भरलं केलं पण त्याचं बी म्हणजे पीक विम्याचं बी काय मिळालं नाही. मग आता करायचं म्हणलं तरी बी आता हे लोकांचं काढूनच करायची पाळी आलेली आहे. आता ही थोडी भेंडी ही करावी सवरावी म्हणलं तरी पण पाण्याचं आता थोडे येते ते बी भिजाना. म्हणजे असं शेतकऱ्यावर असं संकट आलेलं आहे. तुम्ही नवरा बायको आता या ठिकाणी काम करत होता जुंपलं होतं ते हा काय आता किती दिवस ते काम? काम का 4-5 दिवस झालं दोघंच आपलं होतं. वडावडी करायचं, तिने बोध करायचं. असलं चालू आहे. भाडे ते कसं आहे त्याला पाहिजे? बैलाला तर भाडे म्हणलं तर 2,000-2,500 रुपये बैलाला घेते ती. ट्रॅक्टर म्हणलं तरी बी 1,500-2,000 रुपये आहे ते एका ह्याला. दिवसभर काम करतो. हा दिवसभर आता 4-5 दिवस दोघंच करीत होतो. किती वय आहे त्याचं? आता माझं वय आहे 56 वय आहे चालू. एक 50. पर्यायच नाही ना त्याशिवाय. सरकारला काय मागणी आहे? का आता मागण्या त्यांच्या हिशोबाने आता काय त्यांना शेतकऱ्याची किंवा आली केली सवरलं तरी ते याकडे हे आहे. तसं काय आपलं बोलता येत नाही.